हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. तर आपण पोचलो आहे वेडिंग लोकेशनवर. तर हे लग्न आहे मुलुंडमध्ये आणि आता आपण लिफ्ट पकडलेली आणि लिफ्ट पकडून वरती येतो आहे. कालचा हळदीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल. त्याच माझ्या मित्राचं आज लग्न आहे आणि लग्नाला आता आपण इथे आलेलो आहोत. आता मी तुम्हाला संपूर्ण असा हा हॉल दाखवणार आहे. फर्स्ट फ्लोअरवर हा हॉल आहे. बाहेर अशी लिफ्टमधून निघाल्या समोर हे असं तुम्हाला व्ह्यू दिसतो. आणि आता मी याचा एक सुंदरसा एंट्रान्स दाखवतो आहे. हे बघा, मस्त असे फुलं लावलेत. फुलांची चौकट आहे आणि या चौकटीतून आत जायचं आहे आपल्याला. या हॉलचं नाव गोल्डन सेलिब्रेशन असं होतं, जे की तुम्ही आता एंट्रन्सला पाहिलं असेल. त्यानंतर हे असे सायकल्स वगैरे असे 3-4 सेल्फी पॉईंट त्यांनी ठेवलेले होते. आणि समोरच तथागत गौतम बुद्धांची ही सुंदर अशी मूर्ती ठेवलेली होती. तिथे आपण अभिवादन करून पुढे निघालेलो आहोत. आता तुम्हाला अजून पुढच्या काही गोष्टी दाखवतो. इथे गणपतीची मूर्ती होती उभी. लेफ्ट साईडला जो दिसतोय तो सिटिंग एरिया आहे. अजून थोडं पुढे आल्यावर इथे असे मस्त फुलांच्या पाकळ्या लावल्या होत्या फोटोजसाठी. आणि इथे पण हा एक एंट्रन्स आहे. इथे स्पेशल सेल्फी वगैरे काढण्यासाठी जागा होती, किंवा इथे फेरे किंवा वरमाला वगैरे होते. आणि हा मेन एंट्रन्स हॉलचा गेट आहे हा. आता या गेटमधून आता आपण हे डोर ओपन करून आतमध्ये जाणार आहोत. आणि आतमधला व्ह्यू मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला पुन्हा एकदा लेफ्ट राईट साईडचा व्ह्यू दाखवून दिला, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. तर आता आपण हॉलमध्ये आलो आहेत. माझे 3 मित्र आधी आलेले होते आणि मी 4था नंबर होतो. आल्याबरोबर मी नवरदेवाला म्हणजे आपला मित्र रोहित याला भेटण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि त्याला म्हटलं, बाबा तू काही बोलू नकोस, नाही तर तुझी हेअरस्टाईल बिघडेल. तर बरीच तो हेअरस्टाईलवाला खूप मेहनत घेत होता ते केस सेट करण्यासाठी. त्याला म्हटलं तू रेडी हो, आम्ही बाहेर बसतो. आम्ही बाहेर मस्त स्टार्टरचा आस्वाद घेतला आणि स्क्रीनवर त्यांचे प्री वेडिंग फोटोशूट लावलं होतं. ते सगळेजण आम्ही बघत होतो. आणि आम्ही मित्रहीसुद्धा बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे भरपूर गप्पा वगैरेसुद्धा सुरू होत्या. बघा हा सुंदर असा स्टेज. आता लोक सगळे जमलेले होते आणि थोड्याच वेळात इथे साक्षगंधाचा विधी पार पडणार आहे. सेल्फी पॉईंटवर आपलेसुद्धा इथे फोटो काढण्यात आले, जे की माझ्या मित्र ऋषीने काढून दिले, जो पुण्याला असतो. आणि त्याच्याकडून मी 2 माझे चांगले फोटो क्लिक करून घेतले, कारण जास्त वेळ पण नव्हता. गप्पा पण मारायच्या होत्या, लग्न पण अटेंड करायचं होतं, बऱ्याच गोष्टी होत्या. बरं, आता नवरदेवाची जी एंट्री आहे आणि नवरीची जी एंट्री आहे तुम्हाला दाखवणार आहे. नेहमीप्रमाणे इथे मी साऊंड ऑफ केलेला आहे, कारण आपल्याला कॉपीराईट क्लेम लागतो. त्यामुळे बघा, नवरदेव मस्त असा फुल स्वॅगमध्ये त्यांनी एंट्री केलेली आहे. सोबत त्याचे सगळे कझिन्स वगैरे. मागे तो छत्रीवाला आहे, छत्री धरणारा. आणि मस्तपैकी अशी सगळे मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ घेण्यासाठी पुढे आलेले होते. त्यानंतर नवरीची सुद्धा छान अशी एंट्री होती आहे. बरेच छोटी छोटी मुलं गडबड करत असतात, त्यांना पालकांनी आवरायला पाहिजे ॲक्च्युली. अशी छान नवरीची सुद्धा एंट्री झालेली. आणि इथे सुद्धा सॉन्ग वाजत होतं, पण ते कॉपीराईट क्लेम असल्यामुळे मी ते इथेही म्यूट केलेलं आहे. आणि आपण थोडंसं भान ठेवायला हवं की नवरदेव आणि नवरीच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा दिवस असतो. आता आपण पाहूया साक्षगंध विधी. स्क्रीनवर फोटोज चालूच होते आणि तिथे व्हिडिओ पण प्ले होत होता सायमल्टेनियसली. बाजूला आहे बघा, इथे इंट्रोडक्शन चालू होतं. जे आदरणीय भंते आले होते लग्नाचा विधी आणि साक्षगंध विधी पार पाडण्यासाठी, ते नवरदेव आणि नवरी यांचं इंट्रोडक्शन करून देत होते. फोटोग्राफरला खूप त्रास होत होता फोटो काढण्यासाठी, कारण बरेच नातेवाईक नवरदेव आणि नवरीला अजिबात सोडत नव्हते. त्यामुळे फोटोग्राफरची चांगलीच परीक्षा होती आज. फोटोग्राफर खालून इन्स्ट्रक्शन देत होते, तुम्ही असं बघा, इकडे बघा. आणि आता सुंदर असा साक्षगंध विधी पार पडतो आहे. बाजूला आई वडील आणि आप्तेष्ट मंडळी बसलेली आहे वधूवरांच्या. आणि मस्तपैकी आता हे जे इंट्रोडक्शन सेरेमनी आहे, भंतेंनी स्वतः माईक हातात घेऊन दोघांचा, वधू आणि वर दोघांची नाव गाव सगळं इंट्रोडक्शन करून दिलेलं आहे. आणि आता ते जो साक्षगंधाचा विधी आहे तो पार पडण्यासाठी रेडी आहेत. तत्पूर्वी हे जे फुलं वाहतात हे नवरदेवाचे आईवडील आहेत. गौतम बुद्धांना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फुलं वगैरे वाहत आहेत, त्रिवार अभिवादन करत आहेत.
आणि त्याच्यानंतर आता जो नंबरला येणार आहे तो जी आपली वधू आहे, जी नवरी आहे, तिचे आईवडील आहेत, त्यांचा नंबर आहे. त्यांनीसुद्धा बनतेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, बुद्धांना फुलं अर्पण केलेली आहेत. आणि आता साक्षगंधाचा जो विधी आहे, साक्षगंधाचा विधी जो सुरू झालेला आहे तो आपण पाहूया. शील ग्रहण करून करत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी दारक रोहित व दारिका स्वाती यांचा साक्षगंध व मंगल परिणय विधीची सुरुवात सुद्धा त्रिशरणासह पंचशील ग्रहण करून करीत आहोत. तस्स भगवतु अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो म्हणा सर्वांनी. स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. 3 वेळेस म्हणा. नमो तस्स भगवतो अरहतो. आमीन. शरणागमन संपूर्ण पानाथु आपण या ठिकाणी आजचे नियोजित दारक रोहित व दारिका स्वाती यांच्या साक्षगंध विधी निमित्ताने या दोघाही उभयतांचे कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस श्रीपाद सरोरुहे पूजी. आता इथे हे दोघं जण एकमेकांना जी अंगठी आहे ती घालणार आहे. लेरिंग सेरेमनी इथे पार पडणार आहे. पापस अकरण कुशल सौप संपदा सचित प्रयोदपन एतं बुद्धानुशासनं नवरीने नवरदेवाला अंगठी घातलेली आहे, तुम्ही बघू शकता. तिसऱ्या साधूला सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करायचं. स्वीट बॉक्स एकमेकांना स्वीट भरवित आहेत. आपण सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया मंगल. यानंतर वधू